नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेकंड राऊंड झाला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांना हवं होतं ते कॉलेज मिळालं. ज्यांना के-आय-टी हवं होतं त्यांना के-आय-टी देखील मिळालं. त्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन देखील केलेलं आहे ॲडमिशन्स. परंतु अजून बरेचसे विद्यार्थी आहेत की जे के-आय-टीमध्ये आणखीन चांगली ब्रँच मिळते का हे पाहतायत. तसेच असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना दुसरं कॉलेज अलॉट झाले परंतु ते के-आय-टीसाठी ट्राय करतायत. आता दुसरा राऊंड झाला, तिसऱ्या राऊंडसाठी सर्व वाट पाहतायत. या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या राऊंडमध्ये किती व्हॅकन्सीज ॲक्च्युली तुम्हाला दिसतील आणि के-आय-टीमध्ये व्हॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट किती आहेत कॅप राऊंड 3साठी याच्यावरती बोलूयात. तसेच इलिजिबिलिटी कोण कोण आहेत या राऊंडसाठी, शेड्यूल कसं असेल आणि ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे याच्यावरती डिस्कस करूया. सर्वप्रथम जसं मी म्हणत आलेलो आहे, के-आय-टी इज द मोस्ट ट्रस्टेड अँड मोस्ट प्रेफर्ड इन्स्टिट्यूट बाय दी टॉप रँकर्स. के-आय-टीचं मेरिट हे खूप वरती गेलेलं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचं लास्ट इयरशी कट ऑफ त्यांनी कम्पेअर केलं तर त्यानुसार त्यांना मिळायला हवं होतं, परंतु कट ऑफ हा जरासा 4 ते 5 पर्सेंटाईलनी वरती गेल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते कॉलेज के-आय-टी अजून अलॉट झालेलं नाही आहे. परंतु थँक्यू ऑल द पॅरेंट्स अँड स्टुडंट्स फॉर युअर ट्रस्ट, कंटिन्यूड ट्रस्ट इन के-आय-टीज एक्सलन्स. दुसऱ्या राऊंडला, पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला के-आय-टीला 100% अलॉटमेंट झाली होती आणि या राऊंडमध्ये सुद्धा, तिसऱ्या राऊंडमध्ये आता राहिलेल्या सर्व सीट्स ओपनला कन्वर्ट होतील आणि अलॉटमेंट होणार आहे. अलॉटमेंट झाली, परंतु जसं मी सांगत आलो आहे की सगळेच विद्यार्थी कन्फर्म करत नाहीत, बेटरमेंटला जातात. त्यामुळे जर अशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट झाली तर जे विद्यार्थी के-आय-टीसाठी वाट पाहत आहेत त्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये चान्स असू शकेल. थोडंसं जे आता पुढचं शेड्यूल आहे ते काय आहे, 16, 17, 18 म्हणजे व्हॅकन्सी जी तो CET सेलच्या वेबसाईटवरती दिसेल ती कदाचित तुम्हाला उद्या डिस्प्ले होईल. 14 तारखेला किंवा 15 तारखेला तुम्हाला ते डिस्प्ले होणार आहे. तिथे बघितलं तर ऑफकोर्स 0 व्हॅकन्सी दिसेल किंवा अगदी 1-2 दिसतील, परंतु मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की के-आय-टीमध्ये ॲक्च्युली किती विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली आहे. त्या मुलांना जर बेटरमेंट झाली तर तुम्हाला के-आय-टी मिळण्याचे चान्सेस आहेत. 16, 17, 18 यात हे 3 दिवस आहेत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तिसऱ्या राऊंडसाठी. त्याच्यामध्ये 16 शनिवार, 17ला रविवार आहे. रविवारी देखील के-आय-टीवरती ऑप्शन फॉर्म फिलिंगची सुविधा आम्ही ओपन ठेवलेली आहे. 9:30 ते 4:30 या वेळेमध्ये या आणि तुमचे ऑप्शन फॉर्म्स भरा. ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर पुढचं शेड्यूल आहे 21 तारखेला, 21 ऑगस्टला तुम्हाला जी अलॉटमेंट आहे ती कळणार आहे तिसऱ्या राऊंडची. आणि मग 22, 23, 24 आणि 25 4 दिवस या राऊंडसाठी रिपोर्टिंगसाठी दिलेले आहेत. 22, 23, 24 आणि 25. परत 24 तारखेला रविवार आहे. रविवारी देखील रिपोर्टिंगसाठी सर्व कॉलेजेस सुरू असतील. आता कोण भरू शकतंय ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 3साठी, तर सहज मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना आता हे माहीत झालेलं आहे. ज्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंट केली आहे ते विद्यार्थी परत इथे फॉर्म भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना भरता आला नाही पहिला किंवा दुसरा राऊंड ते करू शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट कोणतीच झाली नाही असे सर्व विद्यार्थी या राऊंडमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि काही विद्यार्थ्यांनी पहिला किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली सीट ॲक्सेप्टच केलेली नाही आहे, बेटरमेंट केलेलं नाही आहे, कारण त्यांना त्या कॉलेजला जायचंच नव्हतं. असे सर्व विद्यार्थी ऑप्शन फॉर्म या राऊंडसाठी भरू शकतात. आता महत्त्वाचा मुद्दा, व्हॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट के-आय-टीमध्ये किती आहे. जसं मी म्हटलं, CET सेलच्या वेबसाईटवरती तुम्हाला खूप कमी, अगदी 0 व्हॅकन्सीज दिसतील. परंतु असं नसतं की ज्या विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट झाली आहे परंतु बेटरमेंट केली आहे, हा डेटा मी तुम्हाला इथे दाखवतोय. परत वन्स अगेन व्हेरी मच थँकफुल टू संग्राम फॉर प्रोव्हाइडिंग दिस detailed PDF sheet, and also thanks to Vaibhav for providing all necessary flyers for this presentation. थोडंसं मी PDF ओपन करतो म्हणजे आपल्याला ते क्लिअर जे नंबर्स आहेत ते कळतील. इथे बघा, परत एकदा ही PDF मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अलॉटमेंट 100% आहे. कट ऑफ खूप वरती गेलेला आहे, CETचा असेल, JEEचा असेल, परंतु अजून इथे कॅटेगरी आहे पूर्ण आणि या बाजूला आहे ते ब्रांचेस आणि इथे आहे ते नंबर. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओपनचे अजून जवळजवळ 17 विद्यार्थी आहेत की ज्यांनी बेटरमेंट केलेली आहे. OBC लेडीज ओपन 2 आहेत की ज्यांनी बेटरमेंट केली आहे. OBC जनरल 8, लेडीज OBC 2, SCBCचे जनरल 2 आणि मग लेडीज SCBC 2, असे सर्व कॅटेगरी आणि त्या मुलांनी केलेली बेटरमेंट या शीटमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. ऑल इंडिया म्हणजे JEEचे असे अजून 17 विद्यार्थी आहेत की ज्यांनी बेटरमेंट केली आहे. त्यामुळे कदाचित ज्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंडला मिळालेलं नाही आहे JEEच्या स्कोअरवरती, त्यांना चान्स आहे तिसऱ्या राऊंडला मिळण्याचा.
EWSचे 4 विद्यार्थी, TFWSचे 4, असे टोटल जवळजवळ 81 विद्यार्थी आहेत की ज्यांनी बेटरमेंट केली आहे. आता हे या जागा वॅकंट नाही आहेत, प्लीज लक्षात घ्या. ह्या जागा वॅकंट नाही आहेत, ह्या अलॉट झालेल्या आहेत ऑलरेडी, परंतु त्या विद्यार्थ्यांनी सीट ॲक्सेप्ट केली आहे, रिझर्व केली आहे आणि ते पुढच्या राऊंडला जात आहेत. आणि जर त्यांना त्यांच्या पसंतीनुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या अनालिसिसनुसार जर दुसरं कॉलेज मिळालं तर तुम्हाला KIT या ब्रँचसाठी चान्सेस आहेत, तर तुम्हाला बेटरमेंट होईल. असे सर्व ब्रँचेसचे पूर्ण डिटेल्स मी इथे तुम्हाला दिलेले आहेत, सर्व बघा. त्याचबरोबर आता इथे जस्ट अन एक्झाम्पल, NTचा एक जागा शिल्लक आहे आणि परत NT2ची एक जागा शिल्लक आहे. आता थर्ड राऊंडला एक जो मोठा बदल होतो तो हा की सर्व सीट्स या ओपनला कन्वर्ट होतात. म्हणजे त्याच्यामध्ये PWD असू देत, डिफेन्स असू देत, ऑर्फन असू देत, NT असू देत, सगळ्या सीट्स ह्या ओपनला कन्वर्ट होतात. परंतु आता इथे NT1 आणि NT2ला एक एक जागा दिसते. थर्ड राऊंडला जर NTचा विद्यार्थी असेल तर त्याला पहिली प्रायोरिटी दिली जाईल, अदरवाईज ती सीट ओपन होईल आणि मग ओपनमधून ज्याचं मेरिट लागेल त्याला ती सीट मिळणार आहे. त्यामुळे जर कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर पहिला कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल, ऑर्फन असेल ऑर्फन, PWD असेल PWD, असे सर्व जे रिझर्वेशन्स आहेत ते पहिला चेक केले जातील, अदरवाईज त्या सीट्स ओपन होतात आणि मग ओपनमध्ये सर्व मेरिट ते लागतं. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल थोडंसं, सेकंड अलॉटमेंटमध्ये तुमची कॅटेगरी आहे ओपन, परंतु सीट अलॉटेड GST, GNT किंवा ऑर्फन अशा सीट अलॉटमेंट झाल्यात ऑलरेडी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आले, सर माझ्याकडे तरी PWDचं कसलंही डॉक्युमेंट नाही आहे आणि मला सीट अलॉट झाली आहे, मला सांगा, माझ्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहेत. असं काही नाही आहे. सीट अलॉटेड थोडंसं बाजूला बघा, तुमचं कॅन्डिडेट टाईप जे आहे त्यानुसारच तुम्हाला फी भरावी लागते, त्यानुसारच तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात. त्यामुळे तिसऱ्या राऊंडलाही असं होणार आहे, डोंट वरी. तसं काही झालं तरी व्हिडिओमध्ये इथे कमेंट्समध्ये टाका, आय विल आन्सर दोज क्वेश्चन्स. तर हे थोडंसं मी शेअर करतोय, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते बघून घ्या. थोडंसं पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न येतोय की सर मग स्ट्रॅटेजीज काय वापरायच्या आहेत आणि ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहे. खूप गफलत होण्याची शक्यता आहे या राऊंडला विद्यार्थ्यांची, स्वतःची किंवा फॉर्म भरणाऱ्यांची. कारण या राऊंडमध्ये टॉप 6 म्हणजे पहिले 6 ऑप्शन्स मॅन्डेटरी आहेत, ऑटो फ्रीज आहेत. जर पहिल्या 6 पैकी तुम्हाला कुठलाही ऑप्शन मिळाला तर तो घ्यायचाच आहे. सेकंड राऊंडला टॉप 3 होते, म्हणजे साधारण 50 ते 60 तरी विद्यार्थी येऊन भेटून गेले की सर मला लक्षात नव्हतं आणि पहिल्या राऊंडला मिळालेला ऑप्शन जो होता त्याच्यानंतर मी फक्त एकच KITचं CSE टाकलं आणि सोडलं आणि ऑटोमॅटिक तो दुसरा ऑप्शन त्या कॉलेजचं CS किंवा जे काही कुठलं ब्रँच आहे ती राहिली आणि मला आता तिथे जाऊन घ्यायचं आहे, मला नाही करायचं आहे, मला तिसऱ्या राऊंडला जायचं आहे. ऑटो फ्रीज झालेला ऑप्शन बदलता येत नाही. त्यामुळे टॉप 6 ऑप्शन्स तुमचे मॅन्डेटरी आहेत, काळजीपूर्वक टाकायचे आहेत आणि मग पुढच्या राऊंडला जे मिळेल ते ऑप्शन्स तुम्हाला कंपल्सरी आहेत. आता स्ट्रॅटेजीज काय करायच्या आहेत थोडंसं लक्षात घ्या. एक ॲझम्पशन करतोय मी आता, जे याच्या अगोदरचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये थोडंसं मी एक्सप्लेन केलं इंटरनल, एक्सटर्नल, कॉमन, पण याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये मी जात नाही आहे. एक ॲझम्पशन मी देतोय की तुम्हाला एखाद्या कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स, AIML किंवा डेटा सायन्स, CNTC अशी ब्रँच मिळाली आहे आणि तुम्ही आता बेटरमेंट करताय आणि मग तुम्ही फॉर्म भरताय आणि असे विद्यार्थी आहेत की जे KIT स्पेसिफिक आहेत, त्यांना KIT हवंच आहे, तर तुमचे 6 ऑप्शन्स जे जसे मी दाखवलेत असे ठेवा किंवा तुम्ही ॲनालिसिस करा आणि त्यानुसार तुम्ही याच्यात चेंजेस करू शकता. परंतु लक्षात घ्या, तुमचे 6 पैकी कुठलाही ऑप्शन मिळाला तर तुमचा जो मिळालेला पहिला ऑप्शन आहे पहिल्या राऊंडचा किंवा दुसऱ्या राऊंडचा तो निघून जाणार आहे. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये असं ॲझ्युम करूया तुम्हाला कुठल्या तरी कॉलेजचं ENTC मिळालं आहे किंवा कॉम्प्युटर सायन्स मिळालं आहे आणि तुम्ही 6वा ऑप्शन मेकॅनिकल KITचा टाकला आहे. मेकॅनिकलचा कट ऑफ आमचा 88 पर्यंत तो गेलेला आहे आणि समजा ते तुम्हाला मिळालं तर तुमचं कॉम्प्युटर सायन्स निघून जाणार आहे. KITमध्येच मेकॅनिकलला अलॉटमेंट झालेली आहे किंवा सिव्हिल एन्व्हायरमेंटलला झालेली आहे. ते काय करणार आहेत विद्यार्थी, KITचे वरचे सगळे ऑप्शन 6 टाकणार आहेत. CSE, AIML, CSB, CNTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इव्हन सिव्हिल पर्यंत 7 ऑप्शन्स ते टाकून ठेवणार आहेत. बाय डिफॉल्ट 8वा ऑप्शन त्यांना एन्व्हायरमेंटल जो मिळाला तो येणार आहे. त्यामुळे हे थोडंसं बघा, 6 ऑप्शन्स टाकायचे, 6 मॅन्डेटरी आहेत, पहिले 6 मॅन्डेटरी आहेत म्हणजे 6 टाकायलाच पाहिजेत असं काही नाही आहे. परंतु जर तुम्ही 3 टाकले, 4था ऑप्शन पहिल्या राऊंडला जो मिळाला होता तो राहणार आहे आणि तो बाय डिफॉल्ट ऑटो फ्रीज होणार आहे. त्यामुळे दुसरी स्ट्रॅटेजी जे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, तुमचे पहिले 6 ऑप्शन्स असेच टाका जे मिळणारच नाही आहेत किंवा असे टाका की जे मिळाले तर मला घ्यायचेच आहेत, पहिल्या दुसऱ्या राऊंडची सीट माझी गेली तरी चालते. अदरवाईज टू बी सेफ
या जी दुसरी स्ट्रॅटेजी आहे, पहिले 6 ऑप्शन्स जे मिळणारच नाहीत आणि मग 7 पासून पुढे तुम्ही KITच्या ब्रांचेस, त्यानंतर इतर कॉलेजेसच्या ब्रांचेस, असं तुम्ही ही मिक्स्ड स्ट्रॅटेजी वापरू शकताय. आणि मग पुढच्या चौथ्या राऊंडला थोडंसं तुम्हाला जाण्याचे चान्सेस त्याच्यामधून निर्माण होतात. आता एक माझा ॲनालिसिस असा आहे, आम्ही डिस्कस ज्यावेळेस आमच्या टीममध्ये केलं त्यावेळेस, की तिसऱ्या राऊंडला हे 6 मॅन्डेटरी आहेत, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार आहे आणि त्यांना कदाचित नको असलेलं कॉलेज, नको असलेली ब्रँच किंवा थोडंसं कॉम्प्रोमाइज करून त्यांना तिकडे जावंच लागेल, कारण मॅन्डेटरी आहे. त्यामुळे 6 मॅन्डेटरी असल्यामुळे बरेचसे मेरिटची मुलं इथे ऑटो फ्रीज होऊन बसणार आहेत. कदाचित चौथ्या राऊंडला थोडासा कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस आहेत, पण हे अलॉटमेंटवरून लगेच कळणार आहे. बरेचसे विद्यार्थी जरी असे आले असले, प्रॉब्लेम झालेला, असे बरेचसे विद्यार्थी आले की ज्यांनी खूप छान पद्धतीने अभ्यास करून ऑप्शन फॉर्म भरलाय. अगदी त्यांचे मार्क्स 96-97 आहेत आणि अलॉटेड ऑप्शन हा 32-35 आहे. म्हणजे त्यांनी खूप छान पद्धतीने अनालिसिस केलेला आहे. मेकॅनिकलसाठी स्पेसिफिकली ट्राय करणारे अगदी 85-86 पडलेले विद्यार्थी आहेत CETचे, ते सुद्धा येत आहेत आणि बरोबर त्यांनी अभ्यास करून फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे एक किती फरक पडेल तिसऱ्या राऊंडच्या कट ऑफमध्ये आणि चौथ्या राऊंडच्या कट ऑफमध्ये, तर आमच्या अनालिसिसनुसार 1% मॅक्सिमम 2% जर झाला तरच, त्याच्यापेक्षा मोठा हा फरक पडणार नाही आहे आणि अदरवाईज तो कदाचित वर सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी थोडीशी वापरा, तुमचा होमवर्क करा आणि मगच ऑप्शन फॉर्म भरा. ऑफकोर्स ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी KIT वरती या, वी आर देअर. 16, 17, 18 तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून दिले जातील. काय काळजी घ्यायची आहे, परत तेच आहे, 6 चॉईसेस मॅन्डेटरी. बी केअरफुल, नको असलेले टाकूच नका. टाकलेला मिळाला तर जायचेच आहे, हा अभ्यास करून टाका. कट ऑफ्स बघा, सीट मॅट्रिक्स बघा, परंतु जसं मी म्हटलं सीट मॅट्रिक्स तिथे 0 दिसेल. मी जी शीट शेअर करतोय ते बघा आणि त्यानुसार KITचे सगळे ऑप्शन्स टाका. असंच तुम्हाला ज्या कॉलेजला इंटरेस्ट आहे त्या कॉलेजला तुम्ही कॉल करून विचारू शकता, तुमच्याकडे सर किती मुलांची बेटरमेंट आहे, ते तुम्हाला माहिती देऊ शकतील. आणि कट ऑफ थोडासा पहिल्या राऊंडपेक्षा दुसऱ्या राऊंडचा वर गेलाय, साधारण 4 ते 6% KITचा कट ऑफ वर गेलेला आहे. परंतु थर्ड आणि फोर्थ राऊंड ज्यांना KIT अलॉट झालेलं नाहीये ते ट्राय करू शकतात. ज्यांना KIT मिळालेला आहे कोणते तरी ब्रँच, त्यांनी थर्ड राऊंड हा लास्ट ट्राय समजावा, अदरवाईज थर्ड राऊंडला त्यांनी रिपोर्टिंग करावं, जास्त फरक पडणार नाहीये. जसं मी म्हटलं 100% सीट्स अलॉट याच्यामध्ये होतात, सगळे इंटरनल कन्व्हर्जन होऊन त्या सीट्स ओपनपर्यंत येऊन अलॉट होऊन जातात. जर तुम्हाला कॅप 1 किंवा 2 मध्ये अलॉटमेंट झाली असेल ती आणि तुम्ही ॲक्सेप्ट केली असेल तरी ती ॲज इट इज खाली तुमचं शेवटचं ऑप्शन म्हणून राहतो. आणि जर तुम्ही कॅप 1 किंवा कॅप 2ला जी अलॉट झालेली सीट आहे ती समजा तुम्ही ऑप्शन 6-7 भरलेत आणि त्या 6-7 पैकी कुठला अलॉट झाला तर ऑटोमॅटिक कॅप राऊंड 1 किंवा 2ला झालेली अलॉटमेंट निघून जाते. मला वाटतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता हे क्लिअर आहे. आणि तुम्ही जे ऑप्शन भरताय कॅप 1 आणि 2 मध्ये, त्याच्यामधले जे काही ऑप्शन्स येतील जसं सेकंड राऊंडला आहे तसंच, वुड यू लाईक टू फेच, तुम्ही ते घेऊ शकता, आहे अशी ठेवू शकता, रिशफल करू शकता, नवीन ॲड करू शकता, नको असेल डिलीट करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला करता येतील. आणि जसं मी म्हटलोय, ॲड ओनली सच ऑप्शन्स फॉर विच यू आर रेडी टू सॅक्रिफाईस युअर प्रिव्हियस अलॉटेड सीट. असेच ऑप्शन टाका की जे मिळाले की माझं पहिलं मिळालेलं निघून गेलं तरी चालेल. ही थोडीशी काळजी घेतली तर मला वाटतंय ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्ट्रॅटेजीज केल्यात त्यांना अपेक्षित असणारं कॉलेज आणि अपेक्षित असणारी ब्रँच नक्की मिळण्याचे चान्सेस आहेत. परत सांगतोय, थर्ड राऊंडला एक कॉलेज मिळालं म्हणजे आता मी पहिल्या राऊंडला एक मिळालं, दुसऱ्या राऊंडला दुसरं मिळालं, तिसऱ्या राऊंडला तिसरं मिळालंय, आता मी तिन्हीपैकी एक सिलेक्ट करू शकतो असं नाही आहे. प्रत्येक राऊंडला बेटरमेंट झाली की पहिली अलॉट झालेली सीट हे ऑटोमॅटिक कॅन्सल होते. So that's it in this video. Again, thank you very much and congratulations to all the students who have got KIT allotted. KIT मध्ये 50 मला वाटतं 60% विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲडमिशन त्यांचं कन्फर्म केलेलं आहे. आणि काही विद्यार्थी आहेत की ज्यांचं थोडंसं इलेक्ट्रिकलचं ENTCचं CSBS किंवा AI असे ट्राय करणारे, ते देखील मला वाटते थर्ड राऊंडला कन्फर्म करून टाकतील. आणि ऑफकोर्स त्याच्या डबल विद्यार्थी येऊन भेटून गेले ज्यांना दुसरं कॉलेज मिळालेलं आहे. अगदी पुणे आणि बाहेरचे बरेचसे कॉलेजेस मिळालेत, परंतु दे आर कमिंग बॅक टू KIT अँड दे आर प्रिफरिंग KIT. अशा विद्यार्थ्यांना एक थर्ड राऊंड शेवटचा चान्स म्हणूया, कारण फोर्थ राऊंडमध्ये जसं मी म्हटलं झालाच तर 1-2%चा, अदरवाईज कदाचित तो सुद्धा, कारण थर्ड राऊंडला KITचे बरेचसे विद्यार्थी 90% कन्फर्मेशन करून टाकतात, खूप कमी सीट्स राहतात. त्यामुळे ज्यांना अलॉट होईल त्यांनी डेफिनेटली
KIT मध्ये येऊन ॲडमिशन घ्यावं. जसं मी सांगत आलेलो आहे की ब्रँच थोडंसं बाजूला ठेवून तुम्ही कॉलेज स्पेसिफिक जर ॲडमिशन्स घेतले तर नक्की KIT मध्ये तुम्ही बघितले तर सर्व ब्रँचेसला खूप चांगल्या प्रकारचं प्लेसमेंट आहे. त्यामुळे थोडंसं ब्रँचशी कॉम्प्रोमाइज करून तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स दिला तर तुमचं करिअर नक्कीच चांगलं होऊ शकतं. सो थँक्यू ऑल द पॅरेंट्स अँड स्टुडंट्स फॉर गिविंग फर्स्ट प्रेफरन्स टू KIT. कट ऑफ आणि या सर्व गोष्टींमधून ते प्रूव्ह झालेलं आहे की अगेन KIT इज द मोस्ट प्रिफर्ड autonomous engineering institute in western Maharashtra, and all the best for your option form filling for CAP round 3. Thank you.